अशी हुकुमशाही या भारतावर लादली होती, त्यांच्या विरोधात कोणी बोलत नव्हतं. या ठिकाणी मनपा प्रशासक हे ते धोरण राबवत आहेत असा आमचा आरोप त्यांच्यावर आहे. आमची एकच मागणी आहे की ज्या गोरगरीब समाजाने त्यांच्या रक्ताचं पाणी करून घर उभा केलेलं आहे ते घर तुम्ही तोडता कसं, आणि तोडत असाल तर त्याचं पुनर्वसन कोण करणार? तुम्ही बंगल्यात राहत असाल, तुम्हाला याची जाणीव असेल, परंतु आम्ही पत्राच्या घरात राहणारे लोक आहोत. जेव्हा पत्तर गळतं तर आमच्याकडे ताडपत्रे आणायला पैसे नसतात. आम्ही त्या ठिकाणी कुठलं तरी बॅनर आणून त्या घरावर लावून त्या ठिकाणी पावसामध्ये आमचा उदरनिर्वाह करणारे लोक आहोत. परंतु आमचा इतिहास संघर्षाचाही आहे. या ज्या वसाहती दलित पॅंथरच्या काळामध्ये या अतिक्रमणामध्ये समाजाचे किती घर पडले गेले, समाज म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार? या ठिकाणी ज्या वसाहती आहेत तर त्या ठिकाणी 14 एप्रिलच्या अगोदर एक सुभेदार रामजी नगर आंबेडकर नगर वसाहत हर्सूल येथील निष्कासित करण्यात आलेली होती. ते नागरिक तेव्हापासून तर आजपर्यंत 3 ते 4 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते उपोषणास बसलेले आहेत. तेही उघड्यावर बसलेले आहेत ताडपत्र्या लावून. परंतु येथील प्रशासन एवढं मुरदाड व्यवस्थेत आहे की त्यांना न्याय देण्याचा वेळही त्यांच्याकडे नाही. त्यानंतर विश्रांती नगर असेल, मुकुंदवाडी असेल, कंचनवाडी असेल, नक्षत्रवाडी असेल. कंचनवाडी आणि नक्षत्रवाडीमध्ये एवढे शोक आहे की महानगरपालिकेनं पुनर्वसन म्हणून ज्या वसाहती त्यांना दिल्या होत्या त्या वसाहती काल तोडण्यात आलेल्या आहेत व या कारवाईमध्ये दुजाभाव होत आहे असाही आमचा आरोप आहे. कारण की मुकिंदवाडी येथील आंबेडकरी चळवळीची अस्मिता असलेली विद्यापीठची प्रतिकमान, विद्यापीठ गेटची प्रतिकमान ही जमीनदोस्त करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या आंबेडकरी समाजाच्या लोकप्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात आलेलं नव्हतं. या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघ आहे, त्यांनाही विश्वासात घेण्यात आलेलं नव्हतं. महानगरपालिका म्हणते आम्ही कमान बांधली, आम्ही तोडली. अरे तुमच्या बापाची कमान होती का ती कमान आमचे तत्कालीन जे काही नगरसेवक होते त्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर केला होता. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली होती आणि ज्या वेळेस नामांतर झालं, नामांतराच्या नंतर ती जी कमान होती ती आमची अस्मिता बनलेली आहे. संपूर्ण भारतामध्ये ती आमच्या अस्मितेचं, आमच्या संघर्षाचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे भीमा कोरेगावचा इतिहास सांगणारी जो काही स्तंभ आहे भीमा कोरेगाव येतं, तो आमच्या अस्मितेचे संघर्षाचा लढ्याचा एक इतिहास सांगणारा तो स्तंभ आहे. त्याप्रमाणे येथील मराठवाड्यामध्ये जे काही आंदोलन झालं, या ठिकाणी जे 19 लोक शहीद झाले त्या विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून, त्याच्यासाठी तुम्ही कमालीचा विषय करताय. काल चिकलठाणामध्ये मुस्लिम समाजाचं धार्मिक स्थळे काढण्यात आलं. पैठण रोडवरील हिंदू समाजाची धार्मिक स्थळे आहेत तेही काढण्यात जाणार आहे. एका विशिष्ट समाजाला घेऊन तुम्ही टार्गेट करताय असं वाटतं? नाही, आम्ही या ठिकाणी सर्व समाजासाठी एकत्र आलेलो आहोत. आम्ही कोणत्या एका समाजवाडी असेल, त्यानंतर बाकीच्या ज्या काही वसाहतीमध्ये अतिक्रमण पाडण्यात आलं, या ठिकाणी फक्त आणि फक्त विद्यापीठ कमान, आंबेडकरी समाजाची अस्मिता असलेले निळे झेंडे, पंचशील ध्वज हे या ठिकाणी टार्गेट करून पाडण्यात आलेले आहेत. त्यानंतर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जवळजवळ 60 ते 70 वर्ष जुनाचा जो काही पुतळा आहे चिकलठाणा येथील, तेही हलवण्याच्या, पाडण्याच्या कारवाया महानगरपालिकेकडून सुरू आहेत. परंतु ते आम्ही कधीही होऊ देणार नाही. अतिक्रमणावर तुमचा विरोध आहे असं तुम्ही म्हणताय, पण मग विकास करायचा नाही, शहराचा विकास व्हावा नाही असं वाटतंय? शहराच्या विकासाला आमचा कुठलाही विरोध नाही. आम्ही विकासाला प्राधान्य देणारे कार्यकर्ते आहोत. परंतु तो विकास होत असताना त्या गोरगरिबांचे जे घरं निस्तनाबूत होत आहेत, त्यांचा परिवार निस्तनाबूत होत आहे, त्यांचं भविष्य निस्तनाबूत होत आहे, तर त्यांचं पुनर्वसन कोण करणार? शासन म्हणून ही जबाबदारी कोण उचलणार आहे? 2-4 या ठिकाणचे आमदार एकत्र येतात आणि त्या ठिकाणी एका प्रकरणानंतर एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई सीएमला फोन लावून त्या ठिकाणी अतिक्रमण अधिकाऱ्याला देतात व ते थांबून ते कारवाई त्या ठिकाणी करून घेतात. पण यामध्ये जे निष्कासित होणारे हजारो कुटुंब आहेत यांचा पुनर्वसनाचा विचार त्या लोकप्रतिनिधींनी का नाही केला असा आमचा प्रश्न आहे. उद्या एक संघटना यासाठी रस्त्यावर उतरते, आंदोलन करते, त्यात आपण सहभागी होणार आहोत. ज्या कोणी संघटना यासाठी रस्त्यावर उतरतील आम्ही मोठ्या जोमाने त्याच्या सोबत आहोत. परंतु आम्ही यासाठी सर्व पक्षीय आंबेडकरवादी संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने शासनाला 7 दिवसाचा अल्टिमेटम देतोय की ही जी निर्दयी कारवाई तुम्ही करत आहात ही थांबवावी
आमच्या विकासाला विरोध नाही। अगोदर त्या नागरिकांचे पुनर्वसन करा, त्यांना मोबदला द्या आणि नंतर स्वतःहून ते नागरिक त्या ज्या मालमत्ता आहेत त्या पाडून घेतील, त्या तुमच्या स्वाधीन करतील। परंतु पुनर्वसन न करता तुम्ही जर हिटलरशाही या ठिकाणी राबवत असाल तर आंबेडकरी समाज हा लाखोंच्या संख्येने या शहरामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। 7 दिवसानंतर आपलं आंदोलनाचं स्वरूप काय असेल? 7 दिवसानंतर या ठिकाणी आम्ही सर्व ज्या काही वसाहती आहेत, ज्या काही 58 स्लम आहेत, या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आमचा समाज राहतो। ज्याप्रमाणे या ठिकाणी आंबेडकर चळवळीचा एक इतिहास आहे, आमच्या मोर्चांचे इतिहास आहेत। हा आक्रमक मोर्चा या ठिकाणी आम्ही शासनाच्या छातीवर देणार आहोत आणि याला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहील अशी ग्वाही मी आपल्या समोर देतो। आक्रमक म्हणजे स्वरूप काय असणार? स्वरूप याच्यामध्ये प्रशासनाचा निषेध हा मोर्चा असेल व हा मोर्चा जर प्रशासनाला वाटत असेल का हा मोर्चा होऊ नये, लाखो समाज या रस्त्यावर उतरू नये प्रशासनाच्या विरोधात, तर त्यांनी ही कारवाई तात्काळ थांबवावी। आमचा विकासाला विरोध नाही, त्या लोकांचा अगोदर पुनर्वसन करावं। यामधून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वाटत नाही? याची जबाबदारी प्रशासनावर राहील। आम्ही त्यांना अल्टिमेटम देण्यासाठीच ही आजची बैठक आयोजित केलेली होती। आता आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय असेल, विभागीय आयुक्त असतील, माननीय CMO साहेबांना या ठिकाणी डेलिगेशन देणार आहोत की ही कारवाई तात्काळ आपण थांबवण्यात यावी, नसता 7 दिवसानंतर आम्ही भव्य मोर्चाचे आयोजन या शहरामध्ये करणार आहोत। आमच्या बरोबर उपस्थित सर्व आंबेडकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी भिक्खू संघ जो आहे, भिक्खू संघही आमच्या सोबत, अखिल भारतीय भिक्खू संघाचा आम्हाला पाठिंबा आहे। लवकरच भिक्खू संघही या न्यायासाठी आमच्या सोबत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। इतर राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेने आपल्याला जर पाठिंबा दिला तर आपण घेणार? आम्ही सर्वांचाच पाठिंबा या ठिकाणी मिळवणार आहे। आता आजपासून आम्ही ती पाठिंब्याची मोहीम या ठिकाणी शहरामध्ये राबवणार आहे। ज्या काही आंबेडकरी संघटना, वेगवेगळे पक्ष आहेत सारख्या विचारधारेचे, त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। सगळ्या वसाहतीमध्ये जाऊन नागरिकांना या मोर्चात सहभागी व्हा म्हणून असे आम्ही आवाहन करणार आहोत।